नमस्कार. आपल्या रोजच्या सेशनचे रेकॉर्डिंग वेबसाईटवर कसे पाहावे याची माहिती पाहूया. सर्वप्रथम आपल्याला Google Chrome ब्राउझरमध्ये या ठिकाणी व्ही-पी स्किल्स VP-SKILLS.in असं टाइप करायचं आहे आणि सर्च करायचं आहे. याच्यानंतर आपली वेबसाईट ओपन होणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला लॉग इन नावाचं जे काही बटन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा WhatsApp नंबर आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचा पासवर्ड टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर साइन इन वर क्लिक करायचं आहे. पहा या ठिकाणी आपलं लॉग इन झालेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला 2 सेक्शन दिसतात. एक म्हणजे या ठिकाणी पर्चेस्ड कोर्सेस आणि दुसरा आहे तो अदर कोर्सेस. पर्चेस्ड कोर्सेसमध्ये तुम्ही जे कोर्स खरेदी केले आहेत ते दिसतात आणि जे कोर्स तुम्ही खरेदी केले नाहीत ते अदर कोर्सेसमध्ये दिसतात. आता या ठिकाणी तुम्हाला ज्या कोर्सचं रेकॉर्डिंग बघायचं आहे, त्या ठिकाणी असणाऱ्या खाली वॉच या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ ओपन झालेला दिसेल. पहिला व्हिडिओ लगेचच ओपन होईल. या ठिकाणी जर आपण खाली बघितलं, तर व्हिडिओच्या नावांची यादी आहे. हा पहिल्या दिवसाचा व्हिडिओ आहे. हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे. जो व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे, त्या व्हिडिओच्या नावावर क्लिक करायचं आहे. आता सुरुवातीला पहिला व्हिडिओ सिलेक्ट आहे आणि तो व्हिडिओ इथं प्ले होताना दिसतो आहे. याच्या खाली त्या व्हिडिओची थोडक्यात माहिती आहे. त्याच्यानंतर त्याच्या खाली इथं असाइनमेंटमध्ये या सेशनमध्ये ज्या काही महत्त्वाच्या लिंक सांगितल्या होत्या, त्या लिंक उपलब्ध आहेत. याच्यावर क्लिक करून तुम्ही त्या लिंक वापरू शकता. आणि दुसरा व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी याच्यावर क्लिक करायचं आहे. जेणेकरून तो व्हिडिओ ओपन होईल. या ठिकाणी मी दुसऱ्या व्हिडिओवर क्लिक केलं आहे. आता बघा सर्वांना नमस्कार. दुसरा व्हिडिओ ओपन झालेला आहे. हा व्हिडिओ फुल स्क्रीनमध्ये पाहण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी कोपऱ्यामध्ये एक चौकोनी चिन्ह दिसतंय. याच्यावर जर तुम्ही क्लिक केला, सर्वांचं खूप तर हा व्हिडिओ फुल स्क्रीनमध्ये ओपन होतो आणि हा व्हिडिओ मागे-पुढे करून तुम्ही पाहू शकता. याच्यानंतर पुन्हा एकदा हा व्हिडिओ लहान करण्यासाठी किंवा खूप स्वागत आहे. स्क्रीनवर टॅप केल्यानंतर व्हिडिओ पॉज होतो. पुन्हा टॅप केल्यानंतर व्हिडिओ चालू होतो. याच्यानंतर दुसऱ्या व्हिडिओवर जाण्यासाठी पुन्हा एकदा जे चिन्ह आहे याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ मिनिमाइज करायचा आहे आणि त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला जो हवा तो ऑप्शन निवडून तो व्हिडिओ निवडून तो व्हिडिओ पाहायचा आहे. अशा पद्धतीने सर्व व्हिडिओ पाहता येतात. धन्यवाद.